कथा सरिता सादर करीत आहे एक मराठी कथा. कथेचं नाव आहे भांडण. लेखक आहेत उद्धव शेळके. निर्मिती व सादरीकरण कथा सरिता. आठवड्यातून दोनदा किंवा पंधरवाड्यातून पाचदा तरी आमची भांडणं होतात. त्यांना कारणं अनेक असतात. तशीच ती अतिशय क्षुल्लकही असतात. एखाद्या रात्री आईच्या पाठीवर पाय न दिल्यानं आमच्यात भांडणाची भिंत आडवी होते. कधी तिच्या दररोज सकाळी अकडणाऱ्या कमरेला आदल्या रात्री एरंडेल माखलेली रुईची किंवा एरंडाची पानं कोमट करून कमर शेकताना सुरू असलेलं माझं कुरबुरणं, पाय आदळत चालणं किंवा उगीच्या उगीच नाक फुरफुरवणं, आम्हा मायलेकरामध्ये भांडण उद्भवतं. तर कधीही आईच्या कामात मदत करताना चालणारी माझी अळटळ आमच्या भांडणाला कारण देते. अशा अनेक कारणांवरून आमच्यात भांडणं होतात. भांडणात आई मला सहसा मारत नसते, कधी कधी मारते, पण त्याला कारणही तसंच असावं लागतं. एकदा तसं घडलंही. त्या दिवशी आई नेहमीप्रमाणे शेतात गेली होती. मी शाळा सुटल्यावर घरी आलो. नेहमीसारखाच आमच्या सुभद्राबरोबर खेळू लागलो. आम्ही 3 पायांचा चुटुकला हा खेळ खेळत होतो. सुभद्राला एका पायावर उभी करून 2 पाय माझे, अशा रीतीनं आमचा 3 पायांचा चुटुकला तयार झाला आणि मग आम्ही दोघंही तालावर म्हणू लागलो. 3 पायांचा चिटुकला, 1 पाय लचकला, 3 पायांचा चिटुकला, 1 पाय लचकला. असं दोनदा म्हणून होत नाही तर सुभद्रा तोंडावर आदळली. तिचं नाक फुटलं, कपाळाला खोक पडली, नाका कपाळातून रक्त भळभळू लागलं. रक्तानं तिचा झगा लाल भडक झाला आणि माझा सदरा लाल भडक झाला. माझ्या सदऱ्यावर रक्त सांडण्याचं कारण नव्हतं, पण मी तिचं रक्त सदऱ्यानंच पुसून काढलं होतं. उद्देश हा की आई घरी आल्यावर माझा उपद्व्याप तिला कळू नये. पण सारं व्यर्थ गेलं. आई घरी येताच तिला सारं कळालं. तिला दारात बघताच सुभद्रा एकाएकी उमाळा दाटून म्हणली, "आये, मला काशानं पाडलं." मी भयान घाबरलो. खूप सावरासावर केली. जमलं काहीच नाही. शेजारच्या सरस्वतीनं आणि सुभद्रानं खूप खूप सांगून आईला माझ्या विरुद्ध वितरवलं. आधीच कामावरून थकून भागून आलेल्या आईचा संताप पाहावत नव्हता. तो तिच्या थरथरणाऱ्या हातातून थपथपत होता. त्या धट्ट्याकट्ट्या हाताच्या बांगड्या आईनं कोपरापर्यंत वर सरकवल्या. रिकाम्या झालेल्या मनगटाचे सडे फटेंग तडाखे माझ्या पाठीची खबर घेऊ लागले. एकामागून दुसरा. उसासा व बोलण्याची उसंत न देता आईनं मला त्या दिवशी खूप बडवून काढलं. त्यावेळेचा तिचा अवतार आणि डोळे पाहून कुणाची मध्ये पडण्याची छाती झाली नाही. मनसोक्त बडवणं आटोपल्यावर तिचं तिलाच काय वाटलं देव जाणे. ती उसरीच्या काठावर बसली, डोळ्याला पदर लावला आणि वाऱ्याशी बोलावं तशी बडबडू लागली. आपण म्हणतो, काय मारावं बाई, आधीच तर देवा ईश्वरानं खूप मारून घेतलं आहे. न्हाय लेकाला हक्काच्या बापाचं सुख दाखवलं का न्हाय लेकाला कोण्या आजाचं सुख पाहायला मिळालं. चुलती आहेत मोजून खंडीवर, पण एक सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा. हेच का देवानं थोडं थोडकं मारलं म्हणावं, त्याच्यात पुन्हा मी कैदाशी नेईन. आणि तिचं अंग हेलकावू लागलं. आतून दाटून आलेला उमाळा दुमटण्यासाठी या डोळ्यांचं आतून दाटून आलेला उमाळा दुमटण्यासाठी डोळ्यांचा पदर काढून तोंडात धरला. हेच मारणं मला निदान आजवर तरी शेवटचं ठरलं. त्यानंतर तिनं कधी मला पाठीवर 5 बोटं टेकवली नाहीत. त्याऐवजी का होईना पण आता आई नुसतं भांडणावर निभावते. भांडण आमच्यात नेहमी होतात. तसंच आता झालं. आईला शेतात जायचं होतं. त्या घाईनं ती थंड पाण्याच्या भाकरी करीत होती. पिठाचा उंडा मळताना एकीकडे मला हलकेच म्हणत होती, "काशा, तुला तर आज सुट्टीच असेल नाही रे?" "हो." "का?" "तर मग आजचा दिवस माझ्याबरोबर चलतो काय?" आईचा उद्देश मला बोचला. नकळत माझ्या सुरात डोकावलं. "कुठं?" अरे मी म्हणत होते की आई मुद्दाम माझ्याकडे न बघता तव्यावरची भाकरी खोरताना म्हणते, "माझ्याबरोबर निंदायला चलशील तर बरं होईल की. एखादी पादगीत घेऊ लागशील, तितकंच त्याला मिठाला आधार होईल." आईचं संपायच्या आतच मी बोललो, "पण मला निंदता येत नाही ना." "निंदायला काय वेदमंत्र लागतात रे? मी सांगेल तुला कसं निंदायचं ते. माझ्याकडून होईल, जेवढी होईल तेवढी तू निंद की. उरलीच तर मी घेऊ लागेन. झालं आता." आता मी बोललोच नाही. दुसरी भाकरी परोळ्यात टाकताना आई नव्याने विचार करू लागली, "का रे, मग काय?"
मीही नवेपणानं बोललो, "पण मला अभ्यास करायचा आहे ना." "असं?" आता आईने एकदम माझ्याकडे डोळे फिरवले. सूर ताणून विचारलं, "प्रत्येक सुट्टीच्या दिवशी तू अभ्यासच करत असत नाही रे?" "आतापर्यंत नाही केला, पण आजपासून करीत जाईन." मास्तर म्हणाले की आता परीक्षा जवळ आली. जो अभ्यास करणार नाही तो नापास होईल. माझं संपायच्या आत हातावरची भाकर तव्यावर आपटताना ती म्हणाली, "मला चतुराई शिकवतो का रे? अजून मी बोळ्यानं दूध पित नाही. समजला?" मी जीव तोडून म्हणालो, "जा, तुला सारं खोटंच वाटतं नेहमी, सगळं." माझं न ऐकता ती लगेच एकेरीवर येऊन पुटपुट लागली. "चल, माझ्याशी एक अक्षर बोलू नको. आता पाहते ना तुझी मजल, मग समजेल. आजपासून कुठं खाशील तर फारच मस्ती चढली नाही रे." हे सुरू असताना माझ्या पुढ्यात त्या दिवसाचं भवितव्य नाचू लागलं. मी वेळीच सावरतं घेतलं. "बरं, येईन आजच्या दिवस." पण वेळ निघून गेलेली होती. आई एकदम म्हणाली, "काही नको येऊ बिऊ. माझ्यावर फालतूचा उपकार कशाला करतो?" ह्यावर मीही ताठरलो. आईचा राग माझ्या ओठात थरथरू लागला, पण बाहेर डोकावण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं. नसतं. आई ही बेपर्वा असते. ती घाईघाईने दीड भाकर, वरणाचा पेंड आणि अघळपघळ चटणी घेऊन लुगड्याच्या पदरात शिदोरी बांधते. सुभद्राची भाकर तिच्या सुपूर्द करून ती सरस्वतीकडे ठेवायला सांगते. उरलेल्या भाकरी दवडीत एकावर एक रचून ठेवते. आईला दवडीवर झाकण ठेवताना पाहून सुभद्रा कधी कधी माझ्या खुणावण्यानं म्हणते, "काशाला काही खायचं ठेवलं नाही का ग?" "गप्पा बैस ना, नाहीतर तुलाही ठेवीन तशीच कडावर." यावर सुभद्रा भांबावू लागत होते. आळीपाळीनं आई आणि माझ्याकडेच नुसती पाहत राहते. आई काही बोलत नाही. मी सारं समजून घ्यायची तयारी करीत असतो. तेवढ्यात एका हाती शिदोरी आणि दुसऱ्या हातात कुलूप घेऊन बाहेर पडताना आई मला म्हणते, "हं, चला रावसाहेब, निघा बाहेर." मीही मुकाट्यानं बाहेर येतो. ती कुलूप अडकवते. सुभद्रा आपली भाकर घेऊन सरस्वतीच्या घराची वाट धरते. दाराच्या नाकात कुलुपाची नथ अडकवून झाल्यावर आई माझ्याकडे पाहते. निर्वाणेनं विचारते, "मग नाही चलत ना निंदायला?" ह्यावर का कुणास माहीत मला वाटतं आई नरमली आणि त्या भरवशावर मी ताठरू लागतो. मला बोलायला उशीर होतो आणि तिथंच माझी भयंकर चूक होते. कारण पुढच्या क्षणी आई धमकीनं म्हणते, "असं आहे तर मग नाही." आणि ती शेताच्या वाटेनं चालू लागते. पाहता पाहता वाऱ्यासारखे दिसेनासे होते. माझ्या बुबुळांवर अश्रूंचा तगर तरंगतो. भान विसरून मी आईची कोरी वाट निहाळत राहतो. असा बराच वेळ जातो. हे बघत असलेल्या सुभद्राचा चेहरा केविलवाना होतो. त्याच सुरात ती मला भानावर खेचते. "काशा, आईने तुझ्यासाठी जेवायला नाही ठेवलं का रे?" मी चिडून म्हणतो, "न ठेवू दे. नाही ठेवलं तर काय करावं लागतं?" ह्यानंतर आईबद्दल जे माझ्या तोंडात येतं ते मी स्पष्ट पुटपुटतो. उघड बोललो तर सुभद्रा आईला सांगत असते. जरा वेळानं सुभद्राला भूक लागते. मी मनातून याचीच वाट पाहत असतो. कारण आपली भाकर खाताना सुभद्रा मला म्हणते, "काशा, ये रे आपण जेवू." भाकर थोडीशीच आहे ना. मी उगीचच म्हणतो, "असू दे, अर्धी अर्धी वाटून खाऊ." "नाही बा." "का रे? तू आईला सांगशील पोट्टे?" "हे नाही सांगत." "खरंच?" "हो." ती समजदारासारखी माझ्या कंठमण्यावर हात पुरून म्हणते, "तुझ्या गळ्याची शपथ." नंतर मी तुझ्या शिदोरीत सामील होतो. वयाप्रमाणे सुभद्राच्या जेवणापेक्षा माझ्या जेवणाचा वेग जास्त असतो. त्याचा फायदा घेऊन मी बकाबका भाकर खातो. सुभद्राची हळूवार रवंत संपते. दोघंही हात ओलावतो. मी सदऱ्याच्या बाहीनं तोंड कोरडवत कोरडवत शाळा सुट्ट्यांच्या घराचा रस्ता धरतो. सापडेल त्याच्या घरात शिरून दिवस कलेपर्यंत खेळत असतो. दिवस कळण्यापूर्वीच माझं लक्ष खेळावरून उडतं. भुकेच्या नावानं पोट कुतकुत करतं. खेळात लक्ष लागत नाही. आरोळ्या जांभया सतत चालू असतात. माझ्या डोळ्यात नशा उतरलेल्या माणसासारखं पाणी तरंगत असतं. मी एकीकडे क्षणोक्षणी कलतीकडे झुकणाऱ्या सूर्याच्या गोळ्याकडे बघत असतो व दुसरीकडे केवळ वेळ काढावा म्हणून सोबत्यांशी बोलत असतो. पण ह्यालाही मर्यादा असते. ती संपली म्हणजे मी खेळ टाकून घराची वाट धरतो. घरी येतो. त्यावेळी कधी सुभद्रा ओसरीत आडवी होऊन झोपलेली असते, तर कधी उंबऱ्यात डोकं ठेवून माझी वाट बघत असते. तिचाही चेहरा उतरलेला असतो.
आणि डोळ्यात पाणी तरळत असतं. मला पाहतच म्हणते, "काशा, मला भूक लागली रे." मग मी काय करू? "कुलूप उघड, आपण दोघं बहीण भावंड जेवू ना." "माझ्याजवळ किल्ली नाही." "मग माझ्या भाकरीतली भाकर का खाल्ली रे तू?" "तू खायला कशाला लावलीस?" ती एकदम रडकुंडीच येते, नाकातून सूर काढते, तालावर बोलल्यासारखी म्हणते, "ते काय नाही काशा, मला भूक लागलीये, मला जेवू दे, नाहीतर मी आईला सांगते हो." तसं ती अगदी पहिल्यांदा म्हणाली तेव्हा मी आईच्या धाकानं घाबरूनच गेलो होतो. पण आता बिनधोकपणे म्हणतो, "जा, सांग." यावर भुकेपेक्षा मी केलेल्या अपमानानं ती चिडते, भोकांड पसरते. "मी आईला सांगते, मी आईला सांगते." असं टुमणं आळवते आणि गप्प बसते की झोपी तरी जाते. ती झोपेच्या स्वाधीन होऊन आपलं भुकेचं दुःख विसरून जाते. पण माझ्या जाणत्या शरीराला ते जमत नाही. मला ते सतत टोचत राहतं. आईच्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकलं असतं तर बरं झालं असतं. असं शहाणपण मला वारंवार जाणवतं. तेवढ्यातच कधीतरी आई घरी येते. तिला लांबून बघून मी सुभद्रेला जागं करतो. ती उठते आणि घराकडं येत्या आईच्या वाटेला जाते. पण आई एकदम घरी येत नाही. पहिल्यांदा ती सरस्वतीच्या ओसरीत बस्तान ठोकते. माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखं भासवते. चुकून दृष्टादृष्ट झालीस तर आईचे डोळे मोठे होतात. ते पाहून माझी छाती धसकते. तरी मनाचा हिय्या करून मी तिच्या दिशेने जातो. सरस्वतीच्या ओसरीत बसलेल्या आईकडे ठराविक अंतर राखून उभा राहतो. माझी चाहूल घेऊन तिचा चेहरा खूप कडवट होतो. वेळ प्रसंगी माझ्याकडे पाठही केली जाते, पण बोलत काही नाही. आणि म्हणून मी तिथं उभा राहू शकतो. बसल्या बसल्या सरस्वतीत आणि आईमध्ये शेतजमिनीतल्या गप्पांसोबत पानखांडाची देवाणघेवाणही सुरू होते. आई कमरेची पिशवी काढते, पण कधी चुना तर कधी तंबाखू खुंटतो. आता कात खुंटल्याचं पाहताच आई सरस्वतीला म्हणाली, "कातर नाही ग आता." तसा मी धूर्तपणा साधून म्हणतो, "मी आणतो ना." "काही नाही आणाबिनाचा." आई अतिशय कठोर स्वरात म्हणाली, "आणता येतो मला." हे ऐकून आम्हा दोघात पडलेल्या अंतरात टाका मारण्याचा माझा प्रयत्न फुकट गेल्याचं मला दुःख फार जाणवतं. तेवढ्यात माझी बाजू घेऊन म्हणा किंवा सहज म्हणा, सरस्वती आईला म्हणाली, "अगं तू आणतो म्हणतो ना, तर आणू दे की त्याला." ह्यावर आईनं अंग हिसडलं, नाक मुरडल्यासारखं केलं. तेव्हा सरस्वतीने विचारलं, "का झालं तरी काय?" "मला त्या मुदबक्याविषयी तू बोलायला नका लावू बिचारे." नंतर आई स्वतः आमच्या घरात गेली. कात आणला, दोघींचं पान खाणं झालं. थोड्या वेळात आई घरामध्ये आली, आपली कामं करू लागली. ती पाण्याच्या घागरी घेऊन विहिरीवर गेल्याची संधी साधून मी चिमणीत तेल ओतलं. आगपेटी घेऊन चिमणी लावायला बसलो. तितक्यात एक डोक्यावर आणि 2 घागरी हातात घेऊन येत असलेली आई माझ्यावर खेकसली. "ठेव, ठेव ती चिमणी आणि आगपेटी. तुला कोणी सांगितलं ह्या पंचायती करायला हं?" तरीही आईचे हात रिकामे नसल्याचं पाहून मी माझं काम सुरूच ठेवतो. पण आईनं लगेच होत्या जागी घागरी पटकल्या आणि तरतरत चालत माझ्याजवळ आली. माझ्या हातातली चिमणी व आगपेटी हिसकताना म्हणाली, "खबरदार कधी माझ्या कोणत्या कामाला हात लावशील तर." आणि तिनं स्वतःच दिवा लावला. यानंतर मीही आईच्या कोणत्याही कामात मदत करण्याचं सोडून दिलं. ती सारं काम एकटीच करत होती. कोणतं हलकं-सलकं काम सुभद्रेला जमण्यासारखं असेल तर ते तिच्याकडून करून घेत होते. तिला सांगितलेल्या कामात माझी लुडबुड तिला खपत नव्हती. असंच आणखी 2दा माझ्या वाट्याला आल्यावर आता मीही थोडा अडखडलोच. खरोखर काहीही न करता खोलीतल्या एखाद्या वस्तूसारखा एका कोपऱ्यात बसून मुकाट्यानं सारं पाहून निहाळू लागलो. आईची सारी कामं आटोपली म्हणजे आई जेवायला बसत असे. तशी ती आताही बसणार होती. शिंक्यातलं सारं काही ताटात वाढून घेतल्यावर सुभद्रेला जवळ बसवलं. वरणा डाळीचा काला केला. त्याचा एक भला थोरला घास घेतला. त्यावेळी न राहावून तिचं लक्ष माझ्यावर गेलंच. तशी ती उठून म्हणाली, "चल, उठ तिथून. माझ्या खायच्या वेळेला असं ताटापाशी खेळून नको बसू." हे ऐकून मला पोट भडभडून आलं. पण इलाज नव्हता. त्यामुळे पाय आपटत आणि नाक फुरफुरवत मी घरातून ओसरीत आलो. ओसरीत अंधार मावत नव्हता, पण त्यानं मला सामावून घेतलं. उंबरठ्याच्या एका बाजूला मी जाऊन बसतो. मी बसलो. त्या जागेहून मला सुभद्रा आणि आई पूर्णपणे दिसत होत्या.
मी मात्र त्यांना अजिबात दिसत नव्हतो. दिसू नये असाही माझा हेतू होताच. आईनं 4-6 घास घेतले, पाणी प्यायली, तोंडचा पेला काढला, लुगड्याचा पदर डोळ्यांना लावला. डोळे कोरडवत पण हलकेच सुभद्राला म्हणाली, "पोटे, जाय तू बैमान आहे काय? पहा बरं उचरीत." हे ऐकून सुभद्रा तिथं येण्यापूर्वीच मी तिथनं सटकलो. ओसरीतल्या कुणासही सहजासहजी दिसणार नाही अशा अगदी दाट अंधारात उजेडातल्या आई आणि सुभद्राकडे पाहू लागलो. सुभद्रा ओसरीत आली. वरवर पाहिल्यासारखं करून घाईनं आईच्या ताटाशी बसताना म्हणाली, "आई, तू तर नाही ग तिथं." आईचा चौथा घास एकदम थांबला. ती म्हणाली, "काय, काशा ओसरीत नाही?" "नाही. चांगलं पाहिलं ना तू?" "हो ना." तसा आईचा एक हात चिमणीकडे गेला. ती घेऊन उठली. ओसरीत आली. ओसरीचा कोनाकोपरा धुंडाळत असताना तिचं एकदम माझ्यावर लक्ष गेलं. तशी सुरात रखरखीतपणाची ओढाताण करीत ती मला म्हणाली, ये ना बैमाना, तुझी टेक झाली पुरी. पण माझी होत नाही ना पुरी कधी. मला तर तुमचे पाय धरावेच लागतात. चल, बसतो की नाही ताटावर हातपाय धुवून." शुद्धो याचबरोबर आईची माया या कथेतून आपल्याला पाहायला मिळते. प्रसंग कुठलाही असो, परिस्थिती कशीही असो, माया लावणार नाही ती आई कुठली. आशा आहे ही कथा तुम्हाला आवडली असेल. कथा आवडली तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत, आपल्या नातेवाईकासोबत शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. कथा पूर्ण बघितली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद. नमस्कार.